हाय, वेलकम टू लाईफ विथ श्वेता। आज मी दहीवडे बनवणार आहे। तर त्याच्यासाठीच म्हणजे ही कालची क्लिप आहे, काल शूट केलं होतं। तर काल रात्री मी डाळ म्हणजे अराऊंड 1/2 किलो वगैरे असेल तेवढी मी भिजत घातली। काल सकाळी घातली भिजत आणि संध्याकाळी वाटली, म्हणजे जवळजवळ 5-5.5 तास भिजत घातली। त्याच्यानंतर मी ती वाटून घेतली, पूर्ण प्रॉपर अशी एकदम बोलतो ना बारीक पातळ पेस्ट करून घ्यायची। तसं मी वाटून घेतलं काल रात्रीच, आणि ते वाटून वगैरे ती डाळ मी त्याच्यात काहीच नाही टाकलं। मी अशीच प्लेन वाटली ती डाळ, ॲज इट इज वाटली। मीठ वगैरे काहीच नाही टाकलं, कारण मीठ टाकलं तर पाणी सुटतं, त्यामुळे मी मीठ वगैरे काहीच ॲड न करता नुसती डाळ वाटून घेतली। आणि वाटून वगैरे मी ती ओव्हरनाईट ठेवून दिली। कारण आदल्या दिवशी मी का केलं, कारण मग थोडं दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा बनवायचं असतं तेव्हा थोडंसं सोपं जातं। तर इथे मी वाटायला घेतली, थोडीशी जाडसर होती म्हणून मी परत एकदा मिक्सरमधून फिरवली आणि अशी स्मूथ पेस्ट झाली पाहिजे अशा प्रकारेच मी पूर्ण डाळ वाटून घेतली। आणि ही उडदाची डाळ आहे, सफेद उडीद जे असतात ना त्याची डाळ आहे। तर मला बनवायचे दहीवडे, तर त्याच्यासाठी मी वाटून वगैरे घेतली। नंतर नेक्स्ट डेला मी हे दही आहे, तर दहीमध्ये मी ऑलरेडी साखर वगैरे टाकली आणि ते टाकून मी फ्रीजमध्ये ठेवून दिली, जेणेकरून वडे होईपर्यंत ती साखर दह्यामध्ये विरघळून जाईल, म्हणून मी ऑलरेडी दह्यामध्ये हे टाकलं। आणि हे जे काल पीठ दळलं होतं ते आहे, त्याच्यामध्ये मी आत्ता मीठ ॲड करते। तर मी थोडं मीठ ॲड केलं, आणि हे पिंक सॉल्ट आहे, आम्ही पिंक सॉल्टच वापरतो, तर हे पिंक सॉल्ट आहे। तर आणि हे आपल्याला खूप असं ढवळावं लागतं, हे जे मिश्रण आहे ना ते खूप ढवळावं लागतं, कारण ह्याची स्मूथ अशी पेस्ट झाली। आता थोडंसं ते हार्ड वाटतं आहे, पण ते आपण असं खूप ढवळून अशी स्मूथ पेस्ट करायची। ह्याच्यात पाणी नाही टाकायचं अजिबात, हलवूनच ते स्मूथ झालं पाहिजे। त्याच्यानंतर इथे मी एक वाटी घेतली, हे माझ्या आईने सांगितलं आहे मला, म्हणजे तिच्याकडूनच मी शिकले आहे। असं घ्यायचं आणि थोडंसं त्याच्यामध्ये पीठ टाकायचं, ते जर असं पाण्यावरती तरंगलं ना तर तुमचं पीठ एकदम परफेक्ट झालं आहे। तर ते झालं होतं व्यवस्थित। नंतर मी हे तळायला घेतले, आणि तळताना पण ना म्हणजे आपण हाताने किंवा जर चम्मचने आपण टाकतो हे पीठ आपण तळण्यासाठी, म्हणजे ह्याचे वडे आपण टाकतो, तर चम्मच पाण्यामध्ये आधी बुडवायचा, जेणेकरून पीठ चिटकत नाही। हात पण आधी पाण्यामध्ये बुडवायचे आणि मग टाकायचे, खूप इझिली पडतात वडे ह्याच्याने, कारण उडदाची डाळ चिकट असते, त्यामुळे ते हाताला चिटकून राहतं, त्यामुळे थोडं पाणी लावायचं आणि मग ते तेलामध्ये सोडायचं। तर अशा प्रकारे मी तळून घेतले। आणि तळताना म्हणजे जेव्हा आपण कढईत टाकतो ना तेव्हा वडे सारखे हलवायचे नाही, ते आपोआप असे वरती येतात तेलावरती। त्याच्यानंतर पलटून हे माझे इथे सगळे तयार झालेले आहेत वडे बऱ्यापैकी, तुम्ही बघू शकता। आणि मीडियम लोवरतीच मी तळलेले आहेत, जेणेकरून कसं आतमध्ये कच्चेपणा राहायला नको, तर इथे आतमध्ये एकदम सॉफ्ट झालं होतं। त्याच्यानंतर मी एक बाऊल घेतलं, त्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि थोडंसं मीठ टाकलं। आता ह्या पाण्यामध्ये ते वडे टाकायचे, जे आपण तळले होते ते वडे टाकणार आहे मी त्याच्यामध्ये, आणि सगळे वडे टाकायचे। थोडं मीठ याच्यासाठी टाकतात कारण थोडी वड्यांना टेस्ट यावी, म्हणजे आपण टाकतोच ऑलरेडी मीठ, पण थोडंसं पाण्यामध्ये पण टाकायचं, छान टेस्ट येते। आणि हे 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये मुरून द्यायचं, जेणेकरून वडे सॉफ्ट होतील, एकदम सॉफ्ट झाले पाहिजेत। तसं 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं। इथे मी बघत होती दहीमध्ये साखर विरघळली का, तर हो विरघळली होती छान एकदम मस्त। दह्यामध्ये पण मी पाणी टाकलेलं नाही आहे, फेटूनच ते एकदम असं लूज करून घ्यायचं दही। त्याच्यानंतर इथे वडे पूर्ण भिजलेले आहेत, मग त्याच्यानंतर मी ते थोडेसे असे स्क्वीज करते, एक वडा असा दाबून पिळून घ्यायचा, आणि थोडं मऊ ते होतात ना, मग त्याच्यानंतर त्याच्यावरती दही टाकायचं। आणि मी दही वडे एकदम साध्या सिंपल पद्धतीने करते, मी अजिबात त्याच्यावरती हिरवी चटणी, लाल चटणी, ही चटणी ती चटणी नाही टाकत ना, मी बारीक शेव टाकत, मी फक्त दही आणि ह्याच्यावरती आता मी नॉर्मली आपला लाल मसाला जो घरचा असतो ना तो, आणि थोडासा आपला चाट मसाला, मी इतकंच ॲड करते, बाकी ह्याच्या व्यतिरिक्त मी काहीच ॲड करत नाही। तर इथे आपलं झालेलं आहे दहीवडा बनवून, ही खूप सोपी पद्धत आहे। तर आम्ही अशाच प्रकारे करतो। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन रेसिपीज पण येतील आणि नवीन व्हिडिओज पण येतील। थँक्यू सो मच, बाय।